मी आता पाहिलं ज्या पद्धतीने मी मगाशी नागपुरातून येताना कुठल्या तरी एका मला वाटतं कोचिंग क्लासचं होर्डिंग पाहिलं. डिग्री तर मिळाली पण नोकरी मिळाली काय असं मगाशी मी कुठेतरी वाचलं आणि मला या रोजगार मेळाव्याची आठवण झाली. मी त्याच रोजगार मेळाव्याला डिग्री मिळाली. डिग्री आपल्याकडे आहेतच पण डिग्री मिळाली तरी नोकरी मिळाली काय हा जो प्रश्न आहे हा प्रश्न समाजातल्या सगळ्या वर्गामध्ये मोठ्या मोठ्या डिग्री न मिळता नोकरी देणारा एकच व्यवसाय आहे तो म्हणजे राजकारण. इथं आम्ही आहोत. आमच्याकडे कोणती डिग्री नाही, पदवी नाही, जो फार अनुभव आम्ही घेतला त्यातून आम्ही राजकारणात उभे राहिलो. आमचे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत, त्यांच्याकडे डिग्री आहे आणि नाही दोन्ही. जी डिग्री आहे असं म्हणतात ती खरोखर डिग्री आहे का याचा आता खोटी डिग्री आहे मी खासदार म्हणून बोलू शकत नाही, तुम्ही बोलताय. त्याच्यावर पार्लमेंटला चर्चा झाली की आमच्या प्रधानमंत्र्यांची डिग्री ही खरी आहे की खोटी आहे. पण प्रधानमंत्र्याकडे डिग्री नाही पण त्यांना देशातली सर्वोच्च नोकरी मिळाली आहे प्रधानमंत्री पदाची. आमच्या गृहमंत्र्याकडे कोणती डिग्री नाही पण त्याला देशातली दुसऱ्या क्रमांकाची नोकरी मिळालेली आहे गृहमंत्री पदाची. हे जे चाललंय आपल्या देशामध्ये पण या देशामधल्या बेरोजगारांची संख्या जी दिवसेंदिवस वाढते त्याच्यावरती कोणाकडे उपाय नाही. काही वर्षापूर्वी याच नागपूरमध्ये शिवसेनेनं बेरोजगारांचा मोर्चा काढला होता. तेव्हा 27 लाख बेरोजगार होते महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशामध्ये बेरोजगारांची संख्या 35 वर्षापूर्वी साधारण 5.5 कोटी. मोदींचं सरकार सत्तेवर येण्याआधी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही प्रत्येक वर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देऊ. 2 कोटी म्हणजे आतापर्यंत आपल्याला या देशामध्ये 20 कोटी लोकांना रोजगार मिळायला हवा होता.